या बिलाचं स्वागत आहे, परंतु 25%ची अट ज्यावेळी केली होती त्यावेळी त्याला प्रतिसाद आला नाही, म्हणून आता 5% आपण यामध्ये करतो. याला कालावधी किती त्या ठिकाणी असणार आहे हा महत्वाचा विषय. कालावधी किती असणार आहे, कारण की पूर्वी आपण 1965 ते 2017 पर्यंतचा कालावधीचा रेग्युलरायझेशनचा निर्णय आपण घेतला होता 25%. आता 5% करत असताना कुठपर्यंतचा कालावधी आहे तो स्पेसिफिक यामध्ये नाहीये. तो एक विषय. आणि मधल्या काळामध्ये आपण बागायतासाठी 20 गुंठ्याची 10 गुंठे अट केली, जिरायतासाठी 80 गुंठ्याची मला वाटते 20 गुंठे अट केली. परंतु माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ग्रामीण भागामध्ये आता एखादा घर बांधायचं असेल तर 500 स्क्वेअर फूट 300 स्क्वेअर फूट जमीन आता घेतात. आता या 10 गुंठ्यामुळे घेता येत नाही. विहीर काढायची असली तरी आता शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण. 5 गुंठे विहीर काढायची असली तरी शेतकऱ्याला अडचण होते. तर मला वाटते स्पेसिफिक यातनं काही सूट शेतातलं घर बांधण्यासाठी किंवा विहिरीसाठी गोटा बांधायचा असेल आणि कुणाला 1 गुंठा जागा घ्यायची असेल तरी ती जागा घेऊ शकत नाही, कारण की 10 गुंठ्याची आपली अट यामध्ये. तर माझी स्पेसिफिक मागणी आहे की रेग्युलरायझेशनची मुदत किती कुठपर्यंत असणार आहे आणि या 10 गुंठ्याच्या मध्ये काही आपल्याला घटक असे टाकता येतील का, 5-10 घटक की ज्यांच्यासाठी ही अट लागू असणार नाही. व्यवहारासाठी प्लॉटिंगसाठी आपण हे करताय ते मान्य आहे आम्हाला. प्लॉटिंगसाठी करताना 10 गुंठे असलं पाहिजे त्याच्याबद्दल परंतु स्वतःसाठीच आपण करत असताना मात्र ही अट फार ग्रामीण भागामध्ये आता अडचणीची त्या ठिकाणी ठरू लागलेली आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे करावं. आणि 5% करत असताना कुठपर्यंत हे म्हणजे किती वर्षाकरता या ठिकाणी असणार आहे आणि त्याचा स्पेशल ड्राईव्ह 25% सुद्धा असताना अनेकांनी भरले पैसे. आता 25% भरले आणि काही लोकांनी अर्ज केले परंतु त्या ठिकाणी पैसे भरलेले नाहीत. ते अर्ज ग्राह्य धरून या 5% ग्रहित आपण धरणार का? सुरुवातीला जो उल्लेख बंटी पाटील साहेबांनी उल्लेख केला 2017च्या पूर्वीची काय स्थिती राहणार आहे, तर आपण आता निर्णय असा केलेला आहे की 1965 पासून 17-24 पर्यंत या सगळ्या प्लॉट धारकांना 5% सवलत आपण देणार आहोत. त्यामुळे तो एक मोठा निर्णय त्यामध्ये आपण करतोय. म्हणजे संपूर्ण नियमानुकूल होईल, नियमित होऊन जाईल. आपली जी मला वाटतं आपली जी शंका होती की 17 पूर्वी काय करणार आहोत ते आता 65 पासून 24 पर्यंत आपण 5% करण्यासंदर्भात निर्णय करतो आपण. त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात या सगळ्या नागरिकांच्या सामान्य नागरिकांच्या करता एक फार मोठी त्यांना जी अडचण होती ती दूर होईल अशी अपेक्षा आहे. कारण म्हणजे तुझी विहीर खोदायला 5 गुंठे जायला लागेल किंवा आवश्यक तो रस्ता त्या वस्तीपर्यंत जायला लागेल, तर त्या ठिकाणी वस्ती बांधण्याकरता काही 2-3 गुंठे जमीन त्याला लागेल. हे त्या नियमाच्या अधीन नियमाला ज्या नियमामध्ये नियम असल्यामुळे त्याला अडचणीत होत्या. आता आपण सभापती महोदय आपण 8/8/2023लाच त्याच्यामध्ये नियमात थोडा बदल करून अधिसूचना काढलेली आहे आणि आता अशा परवानगी आपण देण्याचा निर्णय केलेला आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना.